नमस्कार मित्रांनो, सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, जर तुम्ही क्रिप्टो मार्केटमध्ये असाल आणि डिसेंट्रलाइज वॉलेट जर तुम्ही यूज करत असताल, जसे ट्रस्ट वॉलेट असेल किंवा मेटा मास्क वॉलेट असेल किंवा पायचं जे पाय वॉलेट यूज करत असताल, मित्रांनो म्हणजे काय, तुम्ही जर एक डिसेंट्रलाइज वॉलेट यूज करत असताल आणि त्या डिसेंट्रलाइज वॉलेटचा जो 12 शब्दांचा किंवा 24 शब्दांचा जो फ्रेज आहे, पासवर्ड आहे, तो मोबाईलमध्ये कधी सेव्ह करून ठेवू नका। कारण मित्रांनो, बरेचसे लोक काय करत आहे, जो पासवर्ड आहे 12 शब्दांचा 24 शब्दांचा तो स्क्रीनशॉटच्या माध्यमातून मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवत आहे किंवा काही लोक गुगल ड्राईव्हवरती सेव्ह करून ठेवत आहे किंवा काही मेलवरती सेव्ह करून ठेवत आहे। मित्रांनो, असं कधीही करू नका। याचं कारण म्हणजे काय, समजा तुम्ही मोबाईलमध्ये स्क्रीनशॉटच्या माध्यमातून सेव्ह केलेला आहे किंवा गुगल ड्राईव्हवरती सेव्ह केलेला आहे किंवा मेलवरती सेव्ह केलेला आहे, तुमचा मोबाईल खराब झाला समजा नंतर, किंवा तुमचा मोबाईल हरवला किंवा तुमचा मोबाईल हॅक झाला, तर तुम्हाला नंतर ते वॉलेट ॲक्सेस करताना किंवा लॉग इन करताना प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यामुळे मित्रांनो, 12 शब्दांचा किंवा 24 शब्दांचा जो फ्रेज आहे मोबाईलमध्ये कधी सेव्ह करून ठेवू नका। मित्रांनो, तुम्हाला जर सेव्ह करायचा असेल तर तुम्ही नोटबुकमध्ये लिहून ठेवा। व्यवस्थित नोटबुकमध्ये लिहून ठेवताना 2 ते 3 ठिकाणी लिहून ठेवा, जेणेकरून तुमच्या लिहून ठेवलेलं आहे ते तुमच्याकडून खराब झालं तर दुसऱ्या ठिकाणी जे लिहून ठेवलेलं आहे तेथून तुम्ही जो पासवर्ड बघून पुन्हा तुम्ही ते वॉलेट तुम्ही पुन्हा ॲक्सेस करू शकता किंवा लॉग इन करू शकता। पण मोबाईलमध्ये मित्रांनो, डिसेंट्रल वॉलेटचा जो की आहे, तो पासवर्ड आहे, कधीही सेव्ह करून ठेवू नका मित्रांनो। समजले का? व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।